पाहण्याचं उत्सुकता आहे आणि बोलण्याची तुमची धमक. हो हो ओके. आपण सर्वजण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या आपल्या तिन्ही धनुष्यबाणावर उभ्या असलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ इथे जमा झालेले आहात. मी फक्त एवढंच बोलेन, हा बापूंचा आमचा घरचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा गण आणि गट आणि एकदम जीवाभावाची गावं सगळीच आपण आहात. आपण नेहमीच आमच्या पाठीशी जसे उभे राहिलेले आहात तसे याही तिन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा. बापूंची ओळख त्यांचे विचार आणि त्यांच्या कामामुळे आहे आणि तशीच आम्ही उमेदवारही दिलेले आहेत, बापूंनी उमेदवारही दिलेले आहेत. पहिल्या दिवसापासून त्यांच्याशी प्रामाणिक आणि त्याचबरोबर आपल्या गावागावातल्या सर्व लोकांसाठी जेही लागेल ते काम करण्यासाठी धडपडणारे असे हे पहिल्या दिवसापासून आणि अतिशय प्रामाणिक असे आपले सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्यामधूनच पुढे आलेले असे उमेदवार आपण दिलेत. त्यामुळे बापूंच्या विचारांना कायम पुढे नेणारे आणि बापू आता आमदार आहेत त्यामुळे या पुढच्या काळात आपल्या प्रत्येक गावागावात त्यांची साथ द्यायला आणि त्यांना अजून बळकट करायला आणि त्यांचं काम अजून जास्त प्रभावीपणे पुढे निवडून द्यायला, म्हणून हे जे सगळे उमेदवार आहेत बापूंप्रमाणेच आपण सुद्धा, आणि हे तीन उमेदवार नाहीत पण बापू स्वतः उभे आहेत आणि मी ह्या जबाबदारीने बोलते कारण हा आपला जिल्हा परिषद गट आणि गण आहे, आपलं स्वतःचं गाव आहे. बापू स्वतः उभे आहेत असं प्रत्येकाने समजून यावेळेस मतदान करावं. आपले नातेवाईक, आपले मित्रमंडळी या सर्वांनाच सांगून आणि या तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताने विजयी करावं अशी सर्वांना विनंती करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नुसत्या बापूंच्या चकणीचे नव्हतं पुरंदर